नाशिक शहर आहे गोदावरी नदीच्या काठी वसलंय असं आपण वाचतो, अभ्यासात सांगितलं जातं. त्यामुळे हीच एक नदी लोकांना बाहेर कळते. पण नाशिकच्या लोकांना सुद्धा नाशिकच्या बऱ्याच उपनद्या म्हणजे गोदावरीच्या उपनद्या माहीत नाही आहेत. यात नंदिनी एक शहराच्या मध्यवर्ती भागातनं वाहते. ती का माहिती नाही आहे तर या प्रशासनाने तिला नासर्डी नाला असं म्हणून आजही प्रशासनातले अनेक लोक त्याला नासर्डी नाला असंच म्हणतात. आजही तुम्ही आयुक्तांच्या म्हणजे नाशिक मनपाच्या आयुक्तांच्या ऑफिसमध्ये गेले, तिथं मोठा डीपीचा प्लॅन लावलेला आहे, नकाशा लावलेला आहे, त्यात नासर्डी रिव्हर असंच लिहिलेलं आहे. हे सरळ सरळ ह्या भाविकांची आस्था जी आहे, नासर्डी नदी जी आहे तिला नंदिनी नाव देण्यात यावं याच्यासाठी खूप मोठा लढा दिलेला आहे. आम्हाला फक्त चॉकलेट दाखवलेत, पाट्या लावलेल्या त्या नंदिनीच्या काठी नंदिनी नावाच्या, पण डीपीमध्ये ती आजही नासर्डीच आहे. याच्यापेक्षा वाईट कपिला नदीचं झालंय. कपिल ऋषी जे होते त्यांच्या वास्तव्याने ज्या नदीचं नाव पडलं कपिला नदी, ती नदी डीपीमधनं गायब करण्यात आलेली आहे. आणि आम्हाला जेव्हा हे कळलं आणि आम्हाला हे सापडलं तर आम्ही शॉक झालो की अरे आपल्या नजरेतून हे कसं सुटलं. पण ते सुटण्याचं रिझन असं आहे की हे जे लोक शिकून येतात हे पाट्या लावतात, त्या नदी किनारी पाट्या लावतात, पण डीपीमधनं नदी गायब केलेली असते किंवा तिचं नाव बदलून टाकलेलं असतं. आणि मग जेव्हा तुम्ही नदी गायब करता तेव्हा नदीची ब्ल्यू लाईन गायब करता आणि त्या ब्ल्यू लाईनमध्ये मग बांधकाम करायला परवानगी मिळते. आज या सगळ्या नद्या बॉक्स त्याची तयार करण्यात आलेली आहे, तिथं सिमेंटीकरण झालेलं आहे. जसं गोदावरीचं झालेलं आहे त्याच्यापेक्षा खूप वाईट आणि खूप विचित्र पद्धतीने म्हणजे तळाला पूर्ण नदी कपिला नदी हे केली आहे, पूर्ण बॉक्स कल्वर्ट म्हणतात त्याला, तशी केलेली आहे. म्हणजे कॅनॉलपेक्षा वाईट परिस्थिती त्या नदीची केलेली आहे. याच नदीच्या आणि म्हणजे कपिला आणि गोदावरीच्याच संगमावर तपोवन आहे. आधी तुम्हाला कपिला गायब करता येते तरच तुम्हाला तपोवन गायब करता येतं. सो हे सगळं खूप सिस्टमॅटिकली चाललेलं आहे. आणि ज्या लोकांना हे जमतं ना ते खूप शिकून आलेले असतात. आपण त्यांच्यावर भरोसा ठेवतो की हे अधिकारी आपल्याला मदत करतील आणि कदाचित उद्या मंत्री किंवा इथले स्थानिक नेते जर काही गपला करत असतील तर ते निदर्शनात आणतील. तसं होत नाही. हे उलट त्यांच्या सोबत जातात आणि त्याच्यातनं कसं काय मिळवायचं. म्हणजे काय होतंय माहिती का, तुम्ही मगाशी प्रश्न विचारताना म्हटले की निधी येतोय तर विकास का नाही होतोय ना विकास. कॉन्ट्रॅक्टरचा विकास होतोय, इथल्या स्थानिक नेत्यांचा विकास होतोय. अचानक निवडणुकीच्या आधी पक्ष बदललेले जातात. म्हणजे कालपर्यंत तुमचा पक्ष विकास करत नव्हता का, मग अचानक तुम्हाला कळलं का की नवीन पक्ष विकास करतोय. हे कुठून आलं. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की विकास कोणाचा होतोय हे नाशिकमध्ये आल्यावर तुमच्या लक्षात येईलच की नदी कशी दिसते. आणि तुम्ही नाशिकच्या बाहेर काही लोकांचे जाऊन मग बंगले बघावे, काहींच्या इमारती बघाव्यात. कारण जर नाशिकमध्ये पैसेच येत नसते तर हे शहर वाढलं नसतं. हे शहर वाढतंय पण ते जिथं वाढायला पाहिजे होतं आणि जशा पद्धतीने वाढायला पाहिजे होतं तसं होत नाहीये.